गचुरं मानतात तारीने. हे बा तारीने आता त्याचं गचुरं बांधलंय मध्ये, बुचाड पडलं नाही पाहिजे वर. लय शेंडा काढाय बरोबर एक, पाणीच जाऊ शकत नाही आता, लगेच खाली. आपले 100 सबस्क्राईब झालेले, तर तुम्ही असेच सपोर्ट करीत राहा. तुम्हाला मी असेच नवीन नवीन मराठी ब्लॉग दाखीन. आणि जे व्हिडिओ बघतो आज मी सुमित, स्वागत आहे तुमचं मराठी ब्लॉगमध्ये. आणि आपले 100 सबस्क्राईब झाल्याबद्दल ज्यांनी केले मला सबस्क्राईब त्यांना धन्यवाद. आणि जे व्हिडिओ बघत येते त्यांनी सबस्क्राईब केलं तर त्यांना बी धन्यवाद. हे बघा आपण जे माचीवरून ते आपण हे बाटूक आणलं होतं वावरातून, त्याचं आज घालायचे आपल्याला ह्या बुचाड. हे बा हे खेळ आणि हे एक ह्याला आपल्याला इथं घालायचे आज काय जागेवर. बुचाड त्याचं खाली पडून तसे वाळायला लागत, खराब होते, म्हणून इथं ह्या जागेवर बुचाड घालायची. वा इकून काही आणि इकून काही. चला घालायचे आता. तेव्हा ते बुचाड घालायला आले तर अण्णा, त्यांना इथं बुचाड घालता हेच नेच. चला बघू आता. बा आता सुरू झालंय बुचाड घालायला. गचुरं मानतात तारीने. हे बा तारीने आता त्याचं गचुरं बांधलंय मध्ये, बुचाड पडलं नाही पाहिजे वर. बा आता पॅक झाले बा सगळं एवढं. आता याला सगळ्या पेंड्या लावायच्या कडेने. हे बघा अर्ध बुचाड लावून झालंय. इकून हे अर्ध संपलं झालं डेकोरा गेला आणि हे संपलाय. बा अर्धा बुचाड लावून झालेलं आहे. आता याच्यावर वर रचायची. बा केवढं मोठं झालंय. इकडचं सगळं हे लेव संपलेलं आहे आता. आता इकडचं राहिलंय बा, वर वर रचित चाललेले आता. बा शेंडा काढायचे आता, त्याला पाणी नाही गेलं पाहिजे. आता निघन का एवढ्याचे शेंडा निघन? औ नाही निघत, लांब लांब पेंड्या लागते, त्याला आपराला बारीक. हे बा आता कडीनी आधी गोल गोल थर द्यायचे, पण आता वर थर दिला बा. हे गोल गोल आता शेंडावर निघत चाललाय. एक सरळ कडीने बा थर दिलेला आहे बा. खाली आधी जमिनी बा, जमिनीची वर आता हे थर गेलेला आहे बा. तुम्हाला दाखवतो गोल कडीने वर बघा सगळीकडून बा. खाली एक आणि वर एक, अशीच वर 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 थर देत चालायचे. तर तसाच वर शेंडा शेंडा निघत चालवतो बघा. सगळीकडून गोल होत चाललंय बुचाड. आणि एवढं राहिलेलं आहे ते करायचं वर शेंडा काढायला. बा एवढा पेंडे उच नाही म्हणून, नाही तर उच असला का वर सरळ शेंडा निघतोय बघा. सगळीकडून गोल झालेला आहे. आता एवढ्याने डबल वर बा इथं होतं, खाली आधी जमिनी लेवल डबल वर गेला थर येऊ. आता डबल तिसरा थर बा इथं द्यायचा आहे. तिसरं वर याच्या अडकून वर तिथं जाईन. मग बा इथे हे दुसरा आहे, खाली एक डायरेक्ट वर 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 असेच वर इथं थर थर दिले का वर शेंडा निघतो बा. असा इथं वर शेंडा निघन एवढंच राहिले. आता घेऊत काढून शेंडा बा. आता तुम्हाला दाखवतो सगळं शेंडा निघल्यावर, सगळं बुचाड झाल्यावर, सगळं बुचाड बांधून झालं. आता वर तारीने वर त्याचं गचुरं बांधतात, म्हणजे शेंडा आला पाहिजे वर बा. 2 जागेवर बांधले, त्याच्या खाली अर्धा बांधले. बा निघला शेंडा बुचाडाचा. बा
लय शेंडा काढाय बरोबर एक पाणीच जाऊ शकत नाही आता लगेच खाली झालं बुसाड. हो काय आपले 100 सबस्क्राईब झालेले तर तुम्ही असेच सपोर्ट करीत राहा. तुम्हाला मी असेच नवीन नवीन मराठी ब्लॉग दाखीन. आणि जे व्हिडिओ बघत आहे त्यांनी प्लीज फॉलो सबस्क्राईब करा आणि लाईक करा. असाच सपोर्ट राहून द्या. मग तुम्हाला असेच मी मराठी नवीन नवीन ब्लॉग दाखीत जाईन. थँक्यू ज्यांनी मला सबस्क्राईब केलं आहे आणि जे करणारे. आपलं आता सगळं बुचाड घालून झालेलं आहे. तुम्हाला तो वर शेंडा बी काढाय म्हणजे पाणी नाही गेलं पाहिजे. एवढं निघलं ते वावरात सगळं खाली होतं. बुचाड घातलं त्याचं आता ह्याला सध्या तुम्हाला लागतो सगळं बुचाड आहे. झालं बुचाड घालून खाली नाही तिथं उंदरं लगेच ते करीत येतं खाली इथं टाकलं असं कोतड तिथं भोगा करतात लगेच याचा या बाटुकाचा. असेच नवीन नवीन मराठी ब्लॉग बघण्यासाठी लाईक आणि फॉलो करा. भेटूया उद्या सकाळी 8 वाजता अशाच मराठी ब्लॉगमध्ये. तर बाय.